बाजारात मिळतो अगदी तसाच चटपटीत खमंग उपवासाचा चिवडा तुम्ही कधी ट्राय केला आहे का? मी नेहमी बनवते. अगदी 2 मिनिटात बनवून तयार होतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत, 1 वाटी बटाट्याचा कीस आणि अर्धी वाटी नायलॉनचे साबुदाणे घेतलेत. आता आपण कडकडीत तेल तापून मोठ्या गॅसवरती सगळा बटाट्याचा कीस तळून घ्यायचा आहे. सगळी जिन्नस तळताना आपण एक गोष्ट लक्षात घ्यायची, अजिबात तेलकट राहता कामा नये, यासाठी पूर्ण तेल निथळून घ्यायचं आहे. आता सगळ्या बटाट्याचा कीस तळून झाल्यावर मोठ्या गॅसवरतीच आपल्याला साबुदाणे तळून घ्यायचे आहेत. सगळे साबुदाणे तळून झाल्यावर गॅस मंद करायचा आहे आणि त्याच्यात आपण शेंगदाणे बारीक गॅसवरती तळून घ्यायचे आहेत. शेंगदाणे तळताना त्याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे, जेणेकरून आपले शेंगदाणे असे रुचकर आणि खमंग तयार होतील. शेंगदाणे तळून झाल्यावर आपण एका बाउलमध्ये सगळे जिन्नस काढून घेऊया. आता त्याच्यात आपल्याला मसाले टाकायचे आहेत. मी चवीनुसार पिठी साखर घेतली आणि चवीनुसार बारीक मीठ घेतले आणि चटणी पावडर चवीनुसार घेतले. तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे चटणी पावडर कमी जास्त करू शकता. आता आपला हा चिवडा गोड तिखट असा चटपटीत तयार होणार आहे. त्यासाठी हे सगळे मसाले आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, हलवून घ्यायचे, जेणेकरून या मसाल्यांचं व्यवस्थित कोटिंग होऊन आपला चिवडा हा रुचकर तयार होणार, एकसारखा चवीचा तयार होणार. आता हा चिवडा तुम्ही बघू शकता, एकसारखा दिसतोय आपल्याला. तिखटाला, गोळीला आणि मिठाला अगदी परफेक्ट आला आहे. चवीला अप्रतिम आणि खूप छान असा चिवडा बनून तयार होतो हा. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. स्मितूज मराठी रेसिपीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट नक्की करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.